नमस्कार सर्वांना, इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी माझ्या पद्धतीने मस्त झणझणीत असा चिकनचा रस्सा आणि सुक्कं चिकन कशी करते त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून ठेवायचे आणि आपण डायरेक्ट लाल रस्सा करणार नाही, पिवळा रस्सा करणार आहे सुरुवातीला। तर त्यासाठी मी इकडं खोबरं, लसूण, आलं, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। खडा मसाला घेतलेला आहे, त्यामध्ये 4-5 लवंग, 4-5 मिरं आणि एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र घेतले। आता हा खडा मसाला तुम्ही भाजून बारीक याची पावडर करून सुद्धा वापरू शकता, पण इकडं मी अखंडच घालणार आहे डायरेक्ट। तर आता आपण खोबरं, लसूण आणि आलं याची बारीक पेस्ट करून घेऊयात। पाणी न टाकताच ते बारीक करून घ्या, थोडंसं असं जाडसर राहिलं तरी हरकत नाही, त्याने छान टेस्ट येते। तर आता तेलामध्ये खडा मसाला टाकायचा आहे, त्यानंतर कांदा टाकायचा आहे। कांदा हलकासा परतून झाला की त्याच्यामध्ये खोबरं, लसूण आणि आलं ह्याची जी आपण पेस्ट केलती ना ती टाकायची आहे, ती सुद्धा चांगली अशी परतून घ्या। आणि याच्यात काय हळद आणि मीठ मी टाकणार नाही, कारण आपण चिकनला लावून घेतले हळद मीठ, त्याच्यामुळे तेच डायरेक्ट मी याच्यात टाकणार आहे। तर बघा, व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्या आणि गॅस कमी ठेवायचा। कमी गॅसवरती आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकून झाकण ठेवून हे वाफलवून घेणार आहोत। 15 मिनिट तरी वाफलवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती, त्यामुळे ना चिकनला असं मस्त पाणी सुटतं। बघा, रस्सा दिसतोय तुम्हाला, पाणी सुटतं। ह्या पाण्याने जो रस्सा आपण करणार आहोत ना त्याला छान टेस्ट येते। आणि 15 मिनिटामध्ये तर जवळजवळ 50% चिकन छान असं शिजलेलं असतं, त्याच्यामुळे भाजी पण पटकन होऊन जाते या पद्धतीने केलं तर। बघा, मस्त झालेलं आहे। आता याच्यात गरम पाणी टाकायचं आणि हे परत अजून 15 ते 20 मिनिट कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं। आता हे चिकन शिजतंय तोपर्यंत आपण वाटण तयार करणार आहोत। तर वाटणासाठी इथं मी कांदा घेतलेला आहे, लसूण, आलं, कोथिंबीर, खोबरं घेतलेलं आहे आणि खडा मसालासुद्धा घेतलेला आहे। तर खडा मसाल्यामध्ये मी 1 चमचा धणे घेतलेले, 1 दालचिनीचा तुकडा, चक्री फूल 1 घेतलेलं आहे आणि 4 लवंग, 4 मिरं असं घेतलेलं आहे। तर आपल्याला पहिल्यांदा खडा मसाला भाजून घ्यायचा आहे, तो साईडला काढून त्याच कढईमध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा। कांदा भाजताना किंवा इतर कुठलंही साहित्य भाजताना आपण तेल वापरलेलं नाही आहे, तेल न टाकताच हे सगळं भाजून घ्यायचं आहे बघा, कारण त्याची टेस्ट खूप छान येते कांदा भाजताना किंवा लसूण भाजताना। जसं गावाला चुलीमध्ये टाकून भाजलं जातं बघा, त्याची टेस्ट मस्त येते की नाही। आपण इथं गॅसवर तर तसं धरून भाजू शकत नाही, तर डायरेक्ट कढईमध्ये। आता इथं मी लोखंडी कढई वापरली आहे आणि त्याच्यात हे सगळं मस्त असं भाजून घेतलेलं आहे, त्याची टेस्ट मस्त येते बघा एकदा करून अशा पद्धतीने। तर ते थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात काढायचं, वरून खडा मसाला टाकायचा आणि सगळं पहिल्यांदा बारीक करायचं आणि नंतर थोडंसं बारीक झाल्यावर पाणी टाका आणि बारीक अशी पेस्ट करा। जर सुरुवातीलाच सगळं टाकलं आणि वरून पाणी टाकलं तर धणे बारीक होणार नाहीत। आणि बघा, पेस्ट झाल्यानंतर इकडं चिकन बघितलं आहे तर चिकनसुद्धा चांगलं असं शिजलेलं आहे। आता काय करायचं, हे साईडला काढून ठेवायचं रस्सा आणि पीस, कारण आपण सेपरेट करणार आहोत। तर त्याच कढईमध्ये जे वाटण आपण केलेलं ते टाकणार आहे, त्याच्यातलीच थोडीशी अशी पेस्ट मी सुक्यासाठी ठेवणार आहे आणि उरलेली सगळी आपण पातळ ह्याला टाकणार आहोत। तर इकडे बघा, मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे, पहिल्यांदाच भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही। थोडंसं मीठ टाका, पिवळ्या रश्श्याला पण आहे, त्याच्यामुळं बेताने जसं तुम्हाला गरजेनुसार वाटते त्याप्रमाणे टाकायचं। आणि ते भाजल्यानंतर आता आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे, तर लाल तिखट, लाल मसाला म्हणजेच जो तर्री पावडर असते की नाही ती, नंतर चिकनचा मसाला आणि हळद, एवढंच मी टाकलेलं आहे। एवढंच टाकायचं, जास्त अजून टाकायची कुठले मसाले गरज नाही आहे, कारण आपण जो खडा मसाला टाकलेला आहे ना त्यानेच भन्नाट अशी टेस्ट येते। तर व्यवस्थित असं मिक्स करा तेल सुटेपर्यंत। बघा, तेल सुटल्यानंतर समजायचं मसाले भाजलेत। आता त्याच्यात पिवळा रस्सा जो आहे आपला तो टाकायचा, एकदम सगळा पिवळा रस्सा न टाकता थोडा थोडा टाकायचा, मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आणि नंतर गरम पाणी ओतायचं। आता जरी मी हा नुसता रस्सा करत असली तरी याच्यात बघा थोडेसे चिकनचे पीस टाकलेत, त्याच्यामुळे त्याला चव मस्त येते।
कमी गॅसवर ते थोडंसं आटेपर्यंत हे मी ठेवलेलं आणि इकडं आपला हा रस्सा तयार आहे बघा. मस्त तर्री आलेली आहे, कलर छान आले की नाही, एकदम चुरून खाण्यासारखा हा रस्सा आपला तयार झालेला आहे, एकदम भन्नाट गावरान पद्धतीने. तर आता आपण सुक्कं करत आहोत. तर सुक्कं करण्यासाठी जे वाटण ठेवलेलं ना आपण ते टाकायचे. ते थोडंसं परतलं की त्याच्यात लाल तिखट, लाल मिरची पावडर, चिकन मसाला, धना पावडर, हळद हे सगळे काय मसाले आहेत ना आणि थोडंसं वरून मीठ ते टाकून घेतलेले. ते परतले की परतताना बघा कधी कधी असं वाटतं आपल्याला की मसाला खाली चिकटतोय. त्यावेळेस काय करायचं की जो आपला रस्सा केलेला आहे ना त्याच्यातली वरची जी तर्री आहे ना ती टाकायची त्याच्यात. त्याने चव पण चांगली येते आणि मसालासुद्धा खाली चिकटत नाही. तर चांगला परतला आहे बघा मसाला. आता याच्यात टाकूयात चिकनचे पीस आणि मस्त असं कोटिंग होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 5 ते 7 मिनिटच फक्त कमी गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती परतून घ्या. आणि इकडं हे आपलं चिकन खाण्यासाठी तयार झालेलं आहे. मस्त दिसत आहे की नाही आणि चवीला पण मस्त झालेलं आहे. तर बनवूयात ताट मग. मस्त असा झणझणीत चिकनचा रस्सा, सुक्कं चिकन आणि त्याबरोबर तोंडी लावण्यासाठी कांदा, काकडी आणि लिंबू, बरोबर बाजरीची अशी खरपूस भाजलेली भाकरी. मस्त बेत आहे की नाही. चिकन तर बघा छान शिजलेलं आहे, ज्युशी असं झालेलं आहे. तर एकदा बघा करून, मस्त झालेलं आहे झणझणीत. नक्की ट्राय करा.